नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मराठी साहित्य विश्वातील अजरामर व्यक्तिमत्व कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे त्यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की पुस्तक पिढी घडविणे, पुस्तकांचा संचय करणे आणि वाचनातून ज्ञानाचा आदान प्रदान करणे हीच कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकरांना खरी आदरांजली आहे। मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। त्यांनी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी असे आवाहन केले। उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कार्यामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली। त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिक नगरीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा होत असल्याचा अभिमान आहे। संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा साहित्य संमेलनाचे आयोजन नाशिकमध्ये होत राहावे, यावेळी त्यांनी आयोजक व संयोजकांचे आभार मानले। कविवर्य कुसुमाग्रज यांची साहित्य सेवा कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। कविता, नाटक, कथा, कादंबरी, ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या विशाखा, नटसम्राट, आंधळा माणूस यांसारख्या साहित्यकृती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मराठी भाषेला अभिजात अभिव्यक्ती देत सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले। त्यांच्या साहित्यकृतींमधून स्वातंत्र्य, समता, मानवता व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला गेला। ग्रंथदिंडीचा उत्साहात शुभारंभ मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ग्रंथदिंडीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन, पुष्प वर्षाव व विधिवत औक्षण करून करण्यात आला। ही ग्रंथदिंडी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून त्र्यंबक नाका मार्गे अशोक स्तंभ ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात पोहोचली। ग्रंथदिंडीत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। हजारो विद्यार्थी व नाशिककरांनी पारंपरिक वेशभूषा, देवदेवतांच्या वेशभूषेत सहभागी होत पुस्तकांवर प्रेम करा, वाचनावर प्रेम करा असा जयघोष केलाय। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित मान्यवर या कार्यक्रमात नाशिक महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, कुसुमाग्रज आमदार या कार्यक्रमात नाशिक महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, माजी आमदार विलास लोणारी, अरविंद ओढेकर, संजय पाटील, प्रकाश होळकर, अॅडव्होकेट अजय निकम, राजेंद्र ढोकळे, विश्वास ठाकूर, मकरंद हिंगणे, डॉक्टर दिलीप धोंडगे, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन पवार, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या ग्रंथदिंडीमुळे शहरात वाचन संस्कृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचलाय। मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।